बीड जिले के आष्टी विधानसभा क्षेत्र में सामाजिक कार्यकर्ता राम खाड़े हल्ला प्रकरण में राजनीतिक तूफान खड़ा कर दिया है। राष्ट्रवादी शरद पवार गठ के नेता इस मामले में काफी आक्रोशक नजर आ रहे हैं। नेताओं ने सीधे भाजपा के विधायक सुरेश दसा पर संदेश व्यक्त किया। बीड़ की राजधानी में यह हमला और मामला तेजी से गर्माता जा रहा है और सभी की निगाहें अब इस जांच की तरफ है कि मास्टरमाइंड कौन है, यह तलाश करना आवश्यक है। दुर्दैवी घटना आहे। राम खाड़े हे त्यांच्या सहकार्यासह येत असताना बीड आणि नगरच्या बाउंड्रीवरती त्यांच्या गाडीवरती तलवारी, काठ्या, चाकू या सगळ्या हत्यारांनी हल्ला झाला। त्याच्यामध्ये ते अत्यंत गंभीर जखमी आहेत। ते पुण्यामध्ये उपचार घेत आहेत। पण तो हा काही राम खाड़ेवरती झालेला पहिला हल्ला नाही। राम खाड़ेवरती याच्या अगोदरही हल्ले झालेत। हा जीव घेणा तिसरा हल्ला आहे। म्हणजे एखादा कार्यकर्ता समाजाच्या विषयामध्ये लढत असताना, समाजासाठी भांडत असताना त्याच्यावरती अशा प्रकारचे हल्ले घडून आणणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। बीड जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत वाईट पद्धतीने बिघडलेली आहे। सामाजिक कार्यकर्त्यांना या ठिकाणी संरक्षण नाही। काल आमचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी सांगितलं की मी या जिल्ह्यामध्ये सुरक्षित नाही आहे, माझं काय होईल हे सांगता येत नाही। तर ही नाकारण्यासारखी गोष्ट नाही। त्यामुळे आमचं या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि गृह विभागाला या ठिकाणी आव्हान आहे की तुम्ही राम खाड़ेंना मान्य उच्च न्यायालयाने दिलेलं जे पोलिसांचं संरक्षण आहे ते संरक्षण तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून नाकारलं। राम खाड़ेंचा वैध असलेला शस्त्र परवाना तुम्ही का नाकारला आणि मग हा शस्त्र परवाना पोलीस संरक्षण काढून राम खाड़ेची हत्या घडून आणायची होती का? आणि त्या हत्या घडून आणणारं डोकं कोणतं हे कळलं पाहिजे। कारण याच्या अगोदर जे हल्ले झालेत त्या हल्ल्यामध्ये सुरेश दसांचे कार्यकर्ते प्रामुख्याने समोर आलेत। राम खाड़े हे आष्टीतल्या विविध प्रश्नावरती लढत असताना त्यांच्यातले जे वाद आहेत हे वाद संपूर्ण महाराष्ट्राला आणि बीड जिल्ह्याला माहिती आहेत। सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांचे वाद गेलेले आहेत। आणि मग काल परवा राम खाड़ेने सुरेश दसांच्या कार्यकर्त्यांचे कुठले तरी टिप्पर तहसीलदाराला लावायला लावलेत। सोसायटीच्या जागेवरती जे शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम चालू आहे त्याच्यावरती त्यांनी स्टे आणला आहे। मग ह्या रागातून झालं आहे का? तर हा सुद्धा पोलीस प्रशासनाने शोधलं पाहिजे। राम खाड़ेवरती हल्ला करणारे हात याच्यापेक्षा राम खाड़ेवर हल्ला करायला लावणारे डोके हे शोधले पाहिजेत। सुरेश अण्णा धस, तुम्ही अनेक घटनांवरती व्यक्त होतात, अनेक चुकीच्या घटना, हल्ले, हत्या, आत्महत्याच्यावर तुम्ही बोलतायत। राम खाड़ेंना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि हे जर तुम्ही केलेलं असेल तुम्ही सुद्धा याच्यामध्ये आरोपी झाले पाहिजे। काल संविधान दिन होता आणि संविधान दिनाच्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ खाड़े यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला। आज ते मृत्यूशी झुंज देत आहेत। आम्ही प्रार्थना करतो की ते लवकरात लवकर बरे व्हावे। पण देवा भाऊ, जे सामाजिक कार्यकर्ते तुमच्या नेत्यांच्या भ्रष्टाचार उघड करतात, भाजपाच्या आमदारांचे, देवस्थान जमीन असो, वक्फ बोर्डाच्या जमीन असो, किंवा काल परवा आष्टीतलं शॉपिंग सेंटर जे च्या नावाखाली ज्या जागेवर कॉम्प्लेक्स करून बांधलं जातं अनाधिकृतपणे त्याच्यावर स्टे घेणं असो, किंवा काही मुरुम वाळूच्या हैवा पकडून देणं असेल, असं सामाजिक काम नेहमी करणाऱ्या रामभाऊ खाड़ेवर जो जीवघेणा हल्ला झालाय हा देवाभाऊ कुणी केला, याचा मास्टरमाइंड कोण आहे? आणि हे राम खाड़े ज्यांना न्यायालयानं पोलीस संरक्षण दिलं होतं निशुल्क, ते तुम्ही का काढून घेतलं? आष्टी पोलीस स्टेशननं कुणाच्या सांगण्यावर अहवाल दिला की राम खाड़ेला पोलीस संरक्षणाची गरज नाही, तर त्या अहवाल करणाऱ्यावर कारवाई आता तुम्ही करणार आहेत का? देणाऱ्यावर राम खाड़ेचा कडे शस्त्र परवाना होता, तो शस्त्र परवाना तुमच्या गृह विभागाने का त्या ठिकाणी त्याचं नूतनीकरण करून दिलं नाही? तो परवाना का रद्द केला? म्हणजे गृह विभाग हा पोलीस संरक्षण न करणं, त्यांचा शस्त्र परवाना नूतनीकरण न करणं, म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ले करणं, त्यांचा जीव घेणं, हे तुम्हाला सोपं करायचंय? हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून होतंय? ह्या राम खाड़ेचा हल्ल्याच्या मागचा मास्टरमाइंड कोण आहे देवा भाऊ, हे तुम्हाला शोधावं लागणार आहे। का तुम्ही तुमचे आमदार कसेही वागले तर त्यांचा भ्रष्टाचार जर तुम्ही उघड केला तर तुम्हाला जीवानीशी जावं लागेल, हा संदेश तुम्हाला महाराष्ट्राला द्यायचा आहे का? आणि जर द्यायचा नसेल तर राम खाड़ेच्या त्या ठिकाणी जीव घेणा जो हल्ला झालाय त्याचा मास्टरमाइंड कोण आहे हा देवा भाऊ तुम्हाला शोधावं लागणार आहे। आणि तुम्ही जोपर्यंत शोधणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही।